सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. किल्ले भुदरगड, जिल्हा कोल्हापूर, गारगोटीजवळ असणारा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये असलेला. किल्ल्यावरती आपण आल्यानंतर सर्वात प्रथम दर्शन होतं ते भैरवनाथाच्या या मंदिराचे. हे एक जागृत देवस्थान आहे, बरेच जणांचं कुलदैवतही आहे आणि म्हणूनच येथील जत्रेला प्रचंड गर्दी पण असते. असे म्हटले जाते की ज्योतिबा आणि भैरवनाथ यांचा पुढा एकमेकांकडे आहे. किल्ल्याच्या माथ्यापर्यंत गाडी येऊ शकते. चिलखती तटबंदी असलेला जांभ्या दगडातील हा मोठा किल्ला शिलाहार घराण्यातील राजा भोज यांनी बांधला. त्यानंतर तो यादवांच्याकडे गेला, बहुमनींच्याकडे गेला, नंतर विजापूरच्या आदिलशाहकडे गेला आणि 1667 साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ताब्यात आला. महाराजांच्या ताब्यात असताना किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यांनी हा किल्ला मजबूत केला आणि एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. जवळ असणारे 6 किल्ल्याला नियंत्रण करणारा हा एक किल्ला आहे. महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी बोटिंग, कायाकिंग, पॅराग्लायडिंग असे खेळ चालू केलेले आहेत. विस्तीर्ण पसरलेला हा आहे दुधी तलाव आणि या ठिकाणी असणारे मातीच्या गुणधर्मामुळे हा दुधी रंगाचा आहे. असाच एक गोड्या पाण्याचा तलाव देखील आहे. हेच या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे की इथे पाण्याचा मुबलक साठा आहे आणि शेती अजूनही या ठिकाणी केली जाते, भात शेती. इतिहासकारांच्या मते राजाराम महाराजांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. अंबामाता मंदिर हे त्यांनीच बांधलेले आहे, पण आता याची दुरावस्था आपण पाहतो आहे. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. आतमध्ये महादेव मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा. अशा या ऐतिहासिक किल्ल्याला आपण जरूर भेट द्या.